मी राणेसाहेबांना शुभेच्छा देत असताना माझ्या आयुष्यातला एक किस्सा जो राणेसाहेब विसरले असतील असा किस्सा या ठिकाणी मी सांगणार आहे। साहेब, मी 2004ला पहिल्यांदा विधानसभेचा आमदार झालो आणि विधानसभेचा आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये कसं भाषण करतात याच्यापेक्षा कशी शपथ घेतात ही देखील मला माहीत नव्हती। आणि आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला। राणेसाहेब विरोधी पक्षनेते होते आणि माझं नाव घेताना सचिवांनी उदय सावंत असं घेतलं। मी घाबरलेलो होतो, उदय सावंत काय किंवा उदय सामंत काय, पहिली शपथ घेऊया आणि आमदार होऊया या मनस्थितीमध्ये मी होतो। परंतु राणेसाहेबांनी विरोधी पक्षनेते म्हणून उभं राहून सांगितलं की हा माझ्या कोकणचा आमदार आहे, त्याचं नाव तुम्ही चुकलेलं आहात, त्याचं नाव उदय सामंत आहे, तुम्ही उदय सावंत म्हटलं आहे, म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये सभागृह बंद करा, टायपिंग मिस्टेक सुधारा आणि पुन्हा सभागृह सुरू करा। अशा पद्धतीनं राणेसाहेबांनी 10 मिनिटं सभागृह उदय सामंतच्या कोकणातल्या कार्यकर्त्यासाठी बंद केलं होतं। आणि म्हणून राणेसाहेबांचा प्रवास आम्ही देखील 25 वर्ष आमची आमदारकी असताना बघितलेला आहे।